नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहे टीव्ही मराठी न्यूज। मुंबईतील कुर्ला आंबेडकर येथे भरधाव जाणाऱ्या बसने अनेकांना उडविले। या भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला तर 31 जण जखमी झाले आहे। कुर्ला येथे आंबेडकर नगर परिसरातून 332 क्रमांकाची बस अंधेरीकडे निघाली होती। त्यावेळी बस चालकांचे नियंत्रण सुटले आणि तिने जवळपास 10 ते 15 गाड्यांना धडक दिली आहे। तेव्हा हा अपघात घडला तेव्हा अपघातग्रस्त बसमध्ये तब्बल 60 प्रवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले। या प्रकरणी बस चालक संजय मोरे या बस चालकाला पोलिसांनी अटक केली आहे। या बस चालकावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या अपघातात गस्तीवर असलेल्या 4 पोलीस आणि MSF जवान ही जखमी झाले आहे। अपघातावेळी बस चालकांचे नियंत्रण सुटले। बसचा ब्रेक फेल झाला होता की बस चालक मध्यम धुंद अवस्थेत होता याबाबत अधिक तपास सुरू आहे। आमदार मंगेश कुडाळकर आणि मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी जखमी रोगांची आणि त्यांच्या नातेवाईकांची भेट घेतली आहे। कुर्ला येथील बेस्ट बस अपघातात आतापर्यंत मृतांचा आकडा 6 झाला आहे तर जखमी 26 जणांवर विविध रुग्णालयात उपचार होत आहे। विजय विष्णू गायकवाड 70, आफरीन अब्दुल सलीम शाह 19, अनम शेख 20, कनीज फातिमा गुलाम कादिर 55, शिवम कश्यप 18 अशी मृतांची नाव आहेत। यावेळी हा अपघातात घडला त्यावेळी अपघातग्रस्त बसमध्ये तब्बल 60 प्रवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। कुर्ला येथील बस अपघातात प्रकरणी चालक संजय मोरे 54 या बस चालकाला पोलिसांनी अटक केली आहे। बस चालकावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या अपघातात गस्तीवर असलेले 4 पोलीस आणि MSF जवान ही जखमी झाले आहेत। अपघातात जखमी झालेल्या अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती मिळत आहे।